नमस्कार, नवरात्रीच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नवरात्रीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सत्कार आणि सन्मानासाठी हा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। सत्कार आणि सन्मान यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या कारकिर्दीचा एकंदरीत आढावा आपण तिच्या शौर्याची गाथा या माध्यमातून घेणार आहोत। या नवरात्रीच्या स्पेशल एपिसोडमध्ये आज आपल्याकडे उपस्थित आहेत जाहिदा नियाज खान मॅडम। आमच्या तारा न्यूजच्या आणि आपल्या करिअरची सुरुवात मेकॅनिकल इंजिनिअरपासून झाली, तर प्राध्यापक म्हणून ही आपली भूमिका कशी घडली, काय सांगाल याबद्दल? 2006 मध्ये मी माझं BE प्रोडक्शन इंजिनिअरिंग कंप्लीट केलं। त्यानंतर मग मी इंडस्ट्रीमध्ये थोडा काळ जॉब केला आणि इंडस्ट्रीमध्ये जॉब करत असताना मग लग्न झालं आणि मग मला पहिली माझी मुलगी झाल्यानंतर निव्वळ 2.5 महिन्याची ती होती। त्यावेळी मला एक कॉलेजमधून आमचा कॉल आला की तू इंटरेस्टेड आहेस का जॉईन व्हायला। पण ऑनेस्टली स्पीकिंग की ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये काम करत होते त्यावेळी असं कुठंतरी एक खंत होती की प्रत्येकाला एक इन्स्टिंक्ट असते की आपल्याला काय करायचं आहे। तर माझं पहिल्यापासून टीचिंग ह्याच्यामध्ये जरा जास्त इंटरेस्ट होतं। लहानपणी भातुकलेच्या खेळापेक्षा मी टीचर स्टुडंट खेळ जास्त खेळलेत। मी माझ्या भावंडांना गोळा करायचे आणि त्यांना काही ते शिकवायचं, असले जास्त हे गेम्स मी खेळले आहेत। त्यामुळे कदाचित असू शकेल। पण मग सरांचा मला एक आमच्या फोन आला की तू जॉईन व्हायला इंटरेस्टेड आहेस का, आणि मग मी इमिजिएटली जॉईन केलं आणि तिथून माझा मग प्राध्यापक बनण्याचा जो प्रवास आहे तो स्टार्ट झाला। आणि मग तिथून मग मी 2009ला मी कॉलेज जॉईन केलं। 10मध्ये लगेच ME ला ॲडमिशन घेतलं, कंप्लीट केलं आणि आता माझं PhD पण चालू आहे। एक प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांशी आणि समाजाशी मग कसं नातं जुळलं? प्राध्यापकाचं काम हे खूप महत्त्वाचं काम असतं, कारण ज्यावेळी आमच्याकडे मुलं येतात त्या फुल अशा कोऱ्या पाट्या असतात। तर आम्ही जसा त्यांच्यावरती इम्पॅक्ट करू किंवा आमच्या शिकवण्यानं त्यांच्यावरती जो इम्पॅक्ट होतो तो लाईफ लाँग एक इम्पॅक्ट असतो। कारण टीचिंग असं म्हणतात ना की इट इज अ नेशन बिल्डिंग ॲक्टिव्हिटी। तर ह्या नेशन बिल्डिंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर विद्यार्थी घडवण्याचं जे काम आहे ते आमच्यामार्फत चालू असते। आज प्रत्येक प्रोफेशनमध्ये जर तुम्ही बघितलं की तर एक ॲट द एंड ऑफ द डे की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असायला पाहिजे। मग आज 15 वर्ष टीचिंगमध्ये राहिल्यानंतर ज्यावेळी मला असं मागं जाऊन बघते मी की काही माझ्या स्टुडंट्स RTO झालेले आहेत, काही स्टुडंट्स कॉर्पोरेटमध्ये मॅनेजरियल पोझिशनला आहेत, काही MPSC थ्रू क्लास 1 ऑफिसर्स झालेले आहेत, काही चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये जॉब करत आहेत, काही एंटरप्रेनर्स झालेले आहेत। मग हे जे आहे हे जे सॅटिस्फॅक्शन आहे की नाही बाबा आज आपल्यामार्फत एक चांगलं काम चालू आहे, हे सॅटिस्फॅक्शन खूप महत्त्वाचं आहे। ओके, सामाजिक कार्य करत असताना सामाजिक कार्यासाठी आपण नगरसेविका म्हणून उतरायची भूमिका आहे आणि त्यामागे नेमकी कोणाची प्रेरणा आहे? समाजामध्ये काम करण्यासाठी नक्की एक प्रेरणेची गरज असते। पण मला असं वाटते की ज्यावेळी आपल्याला देवानं भरभरून दिलेलं असते त्यावेळी आपण पण आपल्या सोसायटीला, आपल्या देशाला काहीतरी आपण त्यांना देणं लागतो। आणि जर देवानं तुम्हाला तेवढ्या गोष्टींनी ब्लेस केलेलं असेल की तुमच्याकडं काही स्किल्स असतील, काही क्वालिटीज असतील, तुम्हाला नॉलेज तेवढं दिलेलं असेल, तर आपण त्या माध्यमानं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या नॉलेजचा, माझ्या स्किल्सचा, त्यातून माझे जे मिस्टर आहेत नगरसेवक नियाज खान ह्यांच्यामुळं काम केल्यामुळं त्यांचा जो मला पाठबळ आहे त्याचा नक्की मला माझ्या समाजकार्यामध्ये पण उपयोग होईल, ह्या अँगलनंच मी सध्या काम करते। आपले पती नगरसेवक नियाज खान हे सर्वांनाच परिचित आहेत। नगरसेवक असताना त्यांनी बरेच कार्य केलं। त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर कसा प्रभाव पडला आणि सामाजिक बांधिलकी म्हणून त्याचा काय परिणाम नेमका तुमच्यावर झाला? मॅम,
माझे जे मिस्टर नगरसेवक नियाज खान हे आहेत ते त्यांचं एक खूपच वेगळं व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व म्हणजे नगरसेवक खूप, मला असं कोणाबद्दलही बोलायचं नाही आहे, पण नगरसेवकाचं युजली काम काय असतं की लोकांच्या समस्या जाणून घेणं आणि मग त्याच्यावरती काम करणं. मग पण आमची जी सिस्टम आहे, साहेबांनी जे राबवलेली सिस्टम आहे, त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आमच्या सगळ्यांच्या जीवनावर आहे. त्याचं रिझन म्हणजे काय की युजली कसं असतं की काही म्हणजे तुमच्या भागातली लोक फोन करतात नगरसेवकाला, नगरसेवक त्यांना आश्वासन देतो, ठीक आहे आम्ही करतो, पण नेमकं नगरसेवकाला पण माहीत नसते की ते काम पूर्ण झालंय की नाही काय, आणि ते काम म्हणजे त्या माणसाला पण माहीत नसते की बाबा ठराविक कोण लोक येणार होती, मग काही काळानं ते ट्रेस आउट झालं तर होतंय, नाही होत. पण साहेबांची काम करायची जी एक विशिष्ट पद्धत आहे ती तो लूप पूर्ण क्लोज करतात ते. म्हणजे ज्यावेळी एखादा त्यांना फोन येतो की साहेब हा आमचं काम आहे, मग ते लगेच ते काम कुठल्या डिपार्टमेंटच्या अंडर येतं त्या रिस्पेक्टेड माणसाला कॉन्टॅक्ट करतात, त्यांना ज्यांचं कंप्लेंट आहे त्यांचा नंबर देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही त्यांच्याकडून बघा त्यांचा हे प्रॉब्लेम आहे, हे सॉल्व्ह व्हायला पाहिजे, किती दिवसात सॉल्व्ह होणार. मग तो समोरचा माणूस जे अधिकारी आहे ते सांगत असतील की 1-2 दिवसात वगैरे, ठीक आहे तुम्ही 3 दिवस घ्या, त्यांच्याकडे जावा, हे त्यांचं जे काही फॉर एक्झाम्पल ड्रेनेजचं इश्यू असेल, स्वच्छताचं असेल, तिथलं काहीतरी क्लीनअप करा, काहीतरी तुंबलेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, तिथं कॉल केल्या ते काम झाल्यानंतर मला त्यांचा फोन यायला पाहिजे की काम झालेलं आहे. त्यामुळं काम करण्याची ही जी विशिष्ट त्यांची पद्धत आहे ती नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि ह्याशिवाय मला अजून त्यांच्या कामाचा आढावा असं घ्यावा लागेल की कोविड आला आपल्याकडे, त्यानंतर महापूर 2दा आलेला आहे. तर कोविडमध्ये मला एक गोष्ट आवर्जून या प्लॅटफॉर्मवर सांगावीशी वाटते. कोविडच्या काळातच साहेबांचे वडील एक्सपायर झाले, त्यानंतर एक 2-3 थोड्या 1-2 वर्षाच्या कालावधीतच त्यांच्या आई पण कॅन्सर ह्या आजारानं एक्सपायर झाल्या. आणि त्यावेळेला एवढी प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांचं समाजकार्य कुठंही थांबलं नाही. आज आम्हाला असं सांगायला विशिष्ट अभिमान वाटतो त्यांचा की तुम्ही आता बघताय की सत्ता बदलाचा किती परिणाम झालेला आहे. म्हणजे एक 2-3 महिन्याचा महापौर पासून आत्ता जे रिसेंट सत्ता पालट झाली किंवा पक्ष फुटाफुटीचं जे राजकारण झालंय तिथपर्यंत असं नव्हतं की आमच्याकडं काही कुठले ऑफर्स आले नाहीत किंवा काय, पण एकनिष्ठा ही जी आहे ती आम्ही आमच्या घराच्या 3 पिढ्या एकाच पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलो आहोत. त्यामुळे ही एक क्वालिटी नक्की आमच्यासाठी जास्त प्रेरणादायी आहे. आणि अजून एक गोष्ट खूप नोटवर्दी आहे की 2015ला नगरसेवक म्हणून हे झाले, ते इलेक्ट होऊन आले. 2020 पर्यंत आमचा कालावधी होतं, पण तसं बघितलं तर 2019मध्ये कोविड आला, तर तशी आम्हाला 4च वर्ष मिळाली आहेत कामाला. पण तरीही ही जी पुढची ज्यावेळी प्रशासक राज चालू आहे तरीही साहेबांची कामं तितक्याच जोमानं चालू आहेत की नाही आता आमच्याकडं पक्षपद नाही आहे, आमच्याकडं ऑथॉरिटी नाही आहे, म्हणून कधीही कुठली कामं अवॉइड करणं किंवा टाळणं हे कधीही त्यांच्याकडून झालेलं नाही आजपर्यंत. आणि हे कोल्हापूर खूप लहान आहे, तुम्ही पण कधी आमच्या भागात जाऊन कोणालाही विचारा की साहेबांचं काम करायची पद्धत कशी, असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही की नाही बाबा आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आणि आमचं हे काम झालेलं नाही आहे. आमच्याच भागातले नाहीत तर आजूबाजूच्या पण भागातले कधी आम्ही त्यांना भले तो साधं ट्रू कॉपीचा शिक्का देण्याचं काम असू दे, कधी आम्ही नाही तुमच्या नगरसेवकाकडे जावा असं कधी आमच्या घरातून झालेलं नाही आहे. आम्ही नेहमी त्याच्यावरती म्हणजे त्यांना सॅटिस्फाईड करूनच पाठवलेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मॅम इम्पॅक्ट खूप आहे. आमच्या घरी म्हणजे हॉलमध्ये लोक येतात, मध्ये एक भिंत आहे आणि मग किचन आहे, त्यामुळे एक महानगरपालिकेचं कामकाज सगळं ऐकून सगळी कशी अधिकाऱ्यांची संवाद ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चालू असतात, त्यामुळं त्याचा नक्कीच खूप मला इफेक्ट जाणवतो. राजकीय कारकिर्दीबरोबरच साहेबांचं नगरसेवक होण्याच्या आधीपासून YP पवार नगर मित्रमंडळ जो आमचा आहे, जिथं करवीरचा राजा ही गणपती आम्ही गेली कित्येक वर्ष बसवतो, त्याचे साहेब संस्थापक अध्यक्ष आहेत. तर
ह्याच्यावरूनच आपल्याला कळेल की नियाज खान हा हे एका गणपतीच्या एका मंडळाचे एवढे वर्ष अध्यक्ष असू शकतात, ह्याच्यावरून पण तुम्हाला त्यांच्या कामाचा एक अंदाज येईलच. त्याचशिवाय कोविडमध्ये किंवा महापूरमध्ये ज्यावेळी पाण्याची टंचाई होती त्यावेळी एकंदरीत आपल्याकडे एक 80 भाग आहेत. तर 80 भागामध्ये आपल्याकडे ह्यांचे महानगरपालिकेचे टँकर एक मला वाटते थोडे असतील 7-8 आणि बाहेरचे त्यांनी हायर केलेले एक 40 भर 50 भर टँकर धरा तुम्ही. पण ज्यावेळी कोविडमध्ये पूर्ण पाण्याचा शॉर्टेज होतं पूर्ण सगळ्यात 80 भागांमध्ये, ज्यावेळी प्रत्येक भागामध्ये एक तरी टँकर असायला पाहिजे की नाही ही ज्यावेळी शंका होती लोकांच्या मनात, त्यावेळी आमच्या भागात 4-4, 5-5 टँकर असायचे आणि साहेब स्वतः ऑन फील्ड असायचे आणि जातीनं ते प्रत्येक घरात पाणी मिळतंय की नाही ह्याच्याकडं त्यांचं लक्ष असायचं. मग ते जसं मी सांगितलं की त्याच काळामध्ये त्यांच्या आमच्या घरी हॉस्पिटलायझेशनचे इश्यूज चालू होते, कोविडमध्ये काही इश्यूज चालू होते, तरीही त्यांचं काम कधी थांबलं नाही. नवरात्रीच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतोय. तर या नवरात्रीच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीला जागरूक करण्यासाठी किंवा त्यांना बळकटी देण्यासाठी काय सांगाल किंवा काय संदेश द्याल? स्त्रियांच्यासाठी मॅम सध्या सगळ्यात मोठा इश्यू आहे तो म्हणजे त्यांचं सबलीकरण करणं. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव असायला पाहिजे. महिलांना खूप सारे हक्क प्रदान आहेत आपल्या गव्हर्नमेंटकडून म्हणा किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत, त्याची माहिती बऱ्याचदा महिलांना नसते. त्याशिवाय आता विमेन्स लॉज काय आहेत, विमेन्स ॲक्ट्स काय आहेत ह्याची पण बऱ्याचदा माहिती लेडीजना नसते. त्याचबरोबर बरेचशा आता गव्हर्नमेंटमधून पण विमेन्ससाठी स्कीम्स आलेल्या आहेत, तर ह्याचीही माहिती बऱ्याचदा महिलांना नसते. महिलाला माहीत असते की ठीक आहे मला हे करायचं आहे, पण ह्यासाठी एखादी स्कीम आहे आणि आपण त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे हे बऱ्याचदा लेडीजना माहीत नसते. म्हणजे एका प्रकारचं अज्ञान म्हणू शकाल तुम्ही की काय आपल्याला फॅसिलिटीज आपल्या गव्हर्नमेंटकडून मिळतात किंवा आपल्या विमेनसाठी अवेलेबल आहेत आणि आपण त्या करायला पाहिजे. तर ह्याचं एक जागरूकता आणणं मला असं वाटते की खूप महत्त्वाचं आहे आणि त्या दिशेनं मला नक्कीच प्रयत्न करायला आवडेल. तुम्हाला जर संधी मिळाली भविष्यात, आता तर तुम्ही एक चांगलं वर्क करताय, मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तुमची सुरुवात झालेलीच आहे, पण कधी भविष्यात नगरसेविका म्हणून तुम्हाला जर काम करण्याची संधी मिळाली तर स्त्री शक्ती म्हणून अशा कोणत्या योजना आजही तुम्हाला वाटतात की ह्या भागात नाही आहेत किंवा ह्या आणल्या पाहिजेत, हे फार गरजेचं आहे स्त्री शक्तीसाठी, त्यासाठी काय सांगाल? तुम्ही म्हटलं ती गोष्ट बरोबर आहे की हे नगरसेवक पदाचं जर मला आत्ताही माझी कामं साहेबांच्या खांद्याला खांदा लावून माझी कामं चालू आहेत. आम्ही कोविडमुळं काही काळ थांबलेलं, पण सखीना महिला महोत्सव हे आम्ही ऑर्गनाईज करायचो आमच्या भागातल्या महिलांसाठी आणि त्यात आम्ही लेडीजना 2 दिवस फ्री त्यांच्या स्वतःच्या खाद्यपदार्थाची किंवा त्यांच्या काही प्रत्येक लेडीकडे काही ना काही स्किल असते, मग त्याच्यासाठी त्यांना विनामूल्य आम्ही स्टॉल्स लावू द्यायचो, कारण त्यातून काही त्यांना उत्पन्न होईल ते त्यांचं असावं. तर ही एक गोष्ट मला करायला आवडेल की लेडीजसाठी काहीतरी त्यांना स्वतःचं काहीतरी स्टार्ट करता येईल स्किल्स डेव्हलपमेंटसाठी असं. दुसरं म्हणजे सध्या सुरक्षितता ही एक खूप मोठी इम्पॉर्टंट बाजू झालेली आहे, पण सुरक्षिततेसाठी मला असं वाटतं आपण गव्हर्नमेंटवर ठीक आहे आपण डिपेंड आहोत, त्यांनी चांगलं काम करायला लागलेत, त्यांनी बरेचसे ॲक्ट्स आणलेत, बरेचसे काहीतरी पथक तयार झालेले आहेत, निर्भया पथक वगैरे ते, पण त्यानंतरही आमच्या आता भागामध्ये ग्राउंड आहे जिथं एखादा आपण सेल्फ डिफेन्सचं वर्कशॉप घेऊ शकतो मुलींसाठी, जिथं मुलींना आपण सेल्फ म्हणजे स्ट्रॉंग बनवू शकतो की कारण दरवेळी असं नाही होणार की काहीतरी होणार आणि कोणीतरी मदतीला असणार. त्यामुळे मला असं वाटतं मुलींनी स्वतः त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि त्या दिशेनं पण मला नक्की मला असं वाटतं विचार करायला आवडेल. साहेब नगरसेवक होते, तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, तुम्ही आता प्राध्यापक आणि समाजसेविका या दुहेरी चौकटीतून सध्या तरी तुमचं येणं जाणं सुरू असेल. मला असं विचारायचं की नेमकी कोणती आव्हानं आहेत
ज्याचा तुम्हाला सामना करावा लागला, काय सांगाल याबद्दल? सध्या असं म्हणजे मला असं नेमकं स्वतःला असं सामना करावा लागला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ठीक आहे नगरसेवकांची मिसेस आहेत, प्राध्यापक पण आहे, पण सध्या टाईम मॅनेजमेंट हे माझ्यासाठी आव्हान असतं. कारण मला कुठल्याही क्षेत्राला असं थोडं कमी हे करून चालत नाही. कारण माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळी तुमच्यावर एखादी रिस्पॉन्सिबिलिटी येते त्यावेळी आपण त्याला न्याय द्यायला पाहिजे. मग रिसेंटली मला जे शिवसेनेचं शहर प्रमुख पद मिळालेलं आहे ते माझ्या कामाची पोचपावती म्हणूनच मला ऑफर झालेलं आहे. आणि सध्या माझ्यासाठी ते टाईम मॅनेज करून प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित हे माझ्यासाठी आव्हान आहे. पण तुम्ही जर म्हटलात की आव्हान बाकीच्यांसाठी आणि किंवा आपल्यासाठी पण आपल्या सगळ्यांसमोरच मला असं वाटतं सध्याच्या ह्याच्यात मोठं सगळ्यात आव्हान म्हणजे हा जो गॅजेट आहे मोबाईल तो आहे. कारण ही एक 2 वे तलवार आहे. हे जेवढं उपयोगी आहे आपल्याला गुगल बघायला किंवा एखादं ॲप इन्फॉर्मेटिव्ह घ्यायला, पण ऑन द अदर हँड सोशल नेटवर्किंगमुळं वगैरे त्याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत. हल्ली न्यूजमधून आलेली प्रत्येक गोष्टीकडं लोक एकदम म्हणजे इमिजिएटली, बरे ती खरी असो खोटी असो, इमिजिएटली आपण विश्वास ठेवतो. मग हा एक आव्हान मला असं वाटतंय जो खूप मोठा आहे, जो नियर फ्युचरमध्ये माझ्याबरोबरच आपल्या सगळ्यांना टॅकल करावं लागेल. आणि आता त्याची जी हे आहे रीच, असं नाही की मुलांनाच फक्त आपल्याला त्याच्या ॲडिक्शनपासून वाचवायचं आहे. सध्या स्क्रीन टाईम हे खूप मोठं आव्हान आहे सगळ्यांसमोर. की मेकॅनिकल किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात मार्गदर्शन जर करायचं झालं तर आताच्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्राकडे वळण्यासाठी तुम्ही काय सांगाल? मॅम, मेकॅनिकल ही खूप जुनी ब्रांच आहे इंजिनिअरिंगची. पण कोविडच्या काळात काय झालं की जास्त ट्रेंड जो आला तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा आला. त्याचं रिझन असं होतं की वर्क फ्रॉम होम कल्चर हे. पण कारण मेकॅनिकलची लोक आम्ही घरी बसून मॅन्युफॅक्चरिंग करू नाही शकत त्यावेळी. पण मॅन्युफॅक्चरिंग ही कधीही न थांबणारी गोष्ट आहे. म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीशिवाय काही विचार करूच शकत नाही. याचशिवाय जो ट्रेंड आहे, म्हणजे मी ज्यावेळी शिकले त्यावेळी आम्ही क्लासमध्ये 6 मुली, ते त्यावेळेचं मॅक्सिमम पॉप्युलेशन होतं एका क्लासमध्ये. पण आता जर तुम्ही ट्रेंड बघितला तर एका वर्गात एक 10 ते 15 मुली असतात. तर हा जो आहे हा बदल आहे की जे आपल्या सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये होत आहे की मेकॅनिकलला मुली पण येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. कारण मुली तसं बघितलं तर कुठल्या क्षेत्रामध्ये हल्ली कमी नाही आहेत. मल्टीटास्किंग ही जी एक काय म्हणतात एक ब्लेसिंग देवानं विमेनला दिलेली आहे किंवा मुलींना दिलेली आहे, त्या माध्यमातून त्या सगळं चांगलं काम करतात. पण तरीही आज आमचं ज्यावेळी मी काउन्सिलिंग करते बऱ्याचदा कॉलेजमार्फत म्हणा किंवा ह्याच्यामध्ये घरातूनही माझ्याकडे बरेचसे जण विचारायला येतात की हे आमचे मार्क्स आहेत, तुम्हाला काय वाटतंय कुठल्या ब्रांचला. आणि ज्यावेळी मी सांगते की मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर अजूनही काही पालकांचं असतंय आमच्या मुलीला मेकॅनिकल जमणार नाही हो, मेकॅनिकल सोडून सांगा. त्यावेळी मी त्यांना कन्व्हिन्स करते की नाही, मेकॅनिकल म्हणजे जाऊन हात काळे करणं, शॉप फ्लोअरवर काम करणं हेच मेकॅनिकल नाही आहे. त्याच्यामध्ये भरपूर स्ट्रीम्स आहेत आणि तुम्ही त्या प्रत्येक स्ट्रीममध्ये तुमचं करिअर करू शकता. त्यांना काही एक्झाम्पल्स द्यावे लागतात, मग त्यातून ते कन्व्हिन्स होतात. मग ह्यानं की मेकॅनिकलचा पुढचा अपॉर्च्युनिटी आता आपण म्हणतो की इलेक्ट्रिक कार्स यायला लागल्यात, पण शेवटी इलेक्ट्रिक कार्सला बेसिक सिस्टीम ही मेकॅनिकलच आहे ना. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत लागणार आहे. तर आज आपण ऐकले की या नवरात्रीनिमित्त जाहिदा नियाज खान मॅडम आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित राहिल्या. या नवरात्रीनिमित्त त्यांनी अनेक मार्गदर्शनपर गोष्टी सांगितल्या. नक्कीच तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल अशी खात्री देते आणि मॅडमना इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच.